वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद मापारी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. पहा, 17 नोव्हेंबरपासून आपण GS2ची एक फर्स्ट बॅच लॉन्च केली होती आणि ती क्रॅश कोर्स होती. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारलं तर नावाला क्रॅश कोर्स होती, पण ऑलमोस्ट जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते संपूर्ण पॉईंट्स कव्हर करण्यात आलेले आहे. आणि मग आज आपण अनाऊन्स करत आहोत तुमची सेकंड बॅच, ती म्हणजे ती सुरू होणार आहे 27 डिसेंबरपासून. ठीक आहे. सो 27 डिसेंबरपासून ही बॅच सुरू होती. मग या बॅचचं वैशिष्ट्य काय? सगळ्यात पहिल्यांदा लाईव्ह लेक्चर्स असणार आहे. सो कुठे रेकॉर्डेड लेक्चर्स नाही. विदिन 1 मंथ आपण एंटायर GS2 कंप्लीट करणार आहोत. त्याच्यामध्ये पॉलिटी, त्याच्यामध्ये सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स आणि त्याच्यामध्ये कुठेतरी IR हे तीनही टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तीनही सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. डेली 2 आवर लेक्चर असतं. सो 2 आवरमध्ये एकही दिवस न सुट्टी करता विदिन 30 डेज आपण ते पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करत आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम टार्गेट काय असणार आहे समजून घ्या. तुमचं जे काही ऑब्जेक्टिव्ह बेस्ड नॉलेज आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड नॉलेज ते पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड नॉलेजला कशा प्रकारे ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये फिट करायचं हे काम आहे माझं. सो फॉर एक्झाम्पल सांगायचं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुधारणा करायची, घटना दुरुस्ती करणे किंवा घटनेत सुधारणा घडून आणण्यासाठी काय काय केलं जातं. फॉर एक्झाम्पल 368 माहिती आहे तुम्हाला, कलम 368 किंवा अनुच्छेद 368, त्याच्यामध्ये किती प्रकारचे बहुमत लागतात ते माहिती तुम्हाला. हे 368 हे मूलभूत संरचना आहे हे माहिती तुम्हाला. मग मूलभूत संरचनेवरती प्रश्न आला, आर्टिकल 368 प्रश्न आला, सुधारणा घटना दुरुस्तीच्या तरतुदी काय हा प्रश्न आला, तर हा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, UPSCला PYQ कशा पद्धतीने आले आहेत. सो ईच टॉपिक या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की मेन्स पर्स्पेक्टिव्हने करत असताना पूर्णपणे GS2 हा नव्याने आहे असं समजायचं नाही. बरंचसं नॉलेज तुम्हाला ऑलरेडी असणार आहे. फॉर एक्झाम्पल बचत गट असतील की त्यांची संख्या असेल, त्यांची व्याख्या असेल, कोऑपरेटिव्ह असतील, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, मार्गदर्शक तत्वे, या आर्टिकल्स असतील, अनुच्छेद असतील, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. माझं काम आहे त्या ऑलरेडी माहिती असलेल्या गोष्टींना कन्व्हर्ट करणे डिस्क्रिप्टिव्हसाठी. सो तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. दुसरी गोष्ट सरांनी पाहिली असेल, नुकतीच ॲड देखील आलेली आहे आणि ॲड आल्यामुळे सर्वजण विद्यार्थी तुटून पडलेत लगेच प्रिलियम सुरू करायला. माझी सर्वांना पूर्णपणे नम्रपणे विनंती आहे, गडबड करू नका, घाई करू नका. जर तुम्ही आजपासूनच प्रिलियम चालू केली तर विचार करा, प्रिलियमला 5 महिने टाइम आहे, अजून 5 महिने. आणि या 5 महिन्यात विद्यार्थ्यांची UPSCची परीक्षा होते, राज्यसेवा, तर त्याच्यापेक्षा किती सारे सब्जेक्ट्स कमी आहे राज्यसेवेमध्ये. UPSC मध्ये CSAT एवढा डिफिकल्ट, राज्यसेवेला तेवढा CSAT करावा लागत नाही. UPSC मध्ये एन्व्हायरमेंटला 20 क्वेश्चन येतात आणि ते पण अशा पद्धती येतात, इथे करावं लागत नाही. सो एवढ्या प्रकारे स्टडी करायची गरज नाही 5 महिने. त्याला 2 रिझन. एक, तुम्ही आत्तापासून स्टडी करायला जा तर UPSCच्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, मे मध्ये तुम्ही जेव्हा ऍक्च्युली तुमची सर्वात एनर्जी हाय पाहिजे त्यावेळेस तुम्ही एक्झॉस्ट व्हाल. एक्झॉस्ट. ठीक आहे. सो पूर्णपणे एक्झॉस्ट व्हाल. दुसरी गोष्ट, जर तुमचा मेन्स बऱ्यापैकी कव्हर असेल, मेन्स म्हणजे ऍटलिस्ट ऑप्शनल कव्हर रे, ऍटलिस्ट GS2 कव्हर रे, ऍटलिस्ट GS4 कव्हर रे आणि ASAची प्रॅक्टिस केलेली काही प्रमाणात, ऍटलिस्ट एवढं जरी कव्हर असेल तुमचं तरी तुम्हाला काय मिळणार आहे? कॉन्फिडन्स. आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला हेल्प करणार आहे प्रिलियम क्लिअर करण्यासाठी. बिलीव्ह मी, तुम्ही सर्व ठिकाणी ऐकलं असेल, प्रिलियम इज अ गेम ऑफ कॉन्फिडन्स. आणि बट मग तुम्ही आत्तापासून हे सगळं सोडून दिलं मेन्सचं, ठीक आहे, आणि प्रिलियम चालू केली. मी म्हणतो तुमची प्रिलियम झाली पण 200 पैकी 200 मार्क्स पडले तुम्हाला, ठीक आहे. तुमचं जर मेन्स तयारी नसेल ना, ज्याला 100च मार्क्स पडलेत किंवा ज्याला 150 किंवा 120च मार्क पडलेत आणि तो काठाव प्रिलियम त्यांनी क्लिअर केलेली आहे, तो विद्यार्थी बाजी मारून जाणार आहे. लक्षात ठेवा, तो पोस्ट घेऊन जाणार आहे. तुम्ही इथं फक्त प्रिलियम निघाली माझी ह्याच गोंधळात मध्ये एन्जॉय करणार आहे. नाही सर माझी प्रिलियम निघाली, अरे जर तुमची पोस्ट नाही निघाली तर त्या प्रिलियमचा काय उपयोग नाही. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. या अगोदर असं होत होतं की प्रिलियम लवकर केली जायची, कारण का प्रिलियमच्या सिलेबसमध्ये आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये फार मोठी तफावत नव्हती. सेम ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, सेम पुस्तकं वाचायची होती. इकडे लक्ष्मीकांत वाचायचं असेल, तिकडे लक्ष्मीकांत वाचायचंय. सो सेम पुस्तक होती. त्याच्यामुळे प्रिलियमचा अभ्यास करतोय की मेन्सचा अभ्यास करतोय हे फार डिस्टिंग्विश करणं डिफिकल्ट नव्हतं. सेमच अभ्यास होता. बट आता तसं नाहीये, समजून घ्या. नव्याने पॅटर्न आहे तर त्याला नवीन स्ट्रॅटेजीज पाहिजे, जुन्या पॅटर्नने जाणार नाही. बट अगेन, ज्या कोणाकडे अशा प्रकारे स्ट्रॅटेजी नाही, त्यांना ज्याचा एक्सपिरियन्स नाही, ते बघतो राज्यसेवेमध्ये मास्टर आहेत, ती लोक तुम्हाला सांगणार आहेत. माझं असं म्हणणं आहे, या गोष्टीला बळी पडू नका. थोडासा विचार करा, थोडासा ठराव घ्या. कोणी काहीही सांगू, आपल्याला योग्य काय आहे ते ठरवा. आणि माझ्या माहितीप्रमाणे योग्य काय आहे तर तुम्ही जानेवारी 70 ॲटलिस्ट मेन्ससाठी दिला पाहिजे.
त्यानंतर तुम्ही 1 फेब्रुवारीपासून प्रिलियमला सुरुवात करू शकता डेफिनेटली, नो प्रॉब्लेम. कारण का थोड्याफार प्रमाणात प्रिलियम करत असताना तुम्ही त्याची मेन्स पण होणार आहे. कारण का 1 फेब्रुवारी नंतर सपोज तुम्ही इकॉनॉमिक्स घेतला तर इकॉनॉमिक्सचे मेन्स पण होणार आहे. 1 फेब्रुवारी नंतर येणारे इकॉनॉमीचं बजेट असेल, आर्थिक सर्वेक्षण असेल, आर्थिक संकल्प असेल, या गोष्टी प्रिलियमला पण आहे, मेन्सला पण आहे. न्यूजपेपर वाचत आहे, प्रिलियमला पण मेन्सला पण आहे. करंट अफेअर्स सेम आहे आणि एक अप्रोच मिळून जाणार आहे प्रिलियमसाठी सुद्धा. ठीक आहे. सो नक्कीच ह्या विद्यार्थ्यांनी तुम्ही GS2चा कोर्स लावला पाहिजे. कारण का सांगतो, या GS2च्या कोर्समध्ये फक्त मी मेन्स घेणार नाहीये, तर नक्कीच तुमच्यासाठी आज मी, सर्वांना माहिती असेल लक्ष्मीकांत स्वतः मी लिहिलेलं आहे मराठीमधलं. सो त्याच्यामुळे मला लक्ष्मीकांतमधले बारकावे माहिती आहेत, मला लक्ष्मीकांतमधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी क्लेम देखील करू शकतो की लक्ष्मीकांतमधूनच शिकवणार आहे, लक्ष्मीकांत तुमचं तोंडपाठ करून घेणार आहे. लक्ष्मीकांतच्या पलीकडे जायची वेळ आली तरी पलीकडे जाणार आहे आपण. बट अगेन मी या ठिकाणी काय करणार आहे, तुम्हाला लाईव्ह लेक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये मी तुमचं ऑब्जेक्टिव्हचं नॉलेज सब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह कधी वापरता कसं येईल, प्लस काही डिबेट्स. मग माझ्याकडे 3 फॉर्मॅट आहे. एक क्लासमध्ये लेक्चर्स आहेत लाईव्ह, त्याच्यामध्ये डेफिनेटली मी करंट अफेअर्स सुद्धा कव्हर करतो. तुम्ही पाहिलं असेल रिसेंटली गव्हर्नरनी जे काही गव्हर्नरबद्दलचं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं, त्याच्यानुसार पुन्हा गव्हर्नरबाबतच्या ज्या गोष्टी बदलल्या विवेक अधिकाराच्या, सगळ्या गोष्टी आपल्या नोट्समध्ये इन्क्लुडेड. तुम्ही पाहिलं असेल, जे जुने विद्यार्थी त्यांना ज्या बॅचचे त्यांना विचारा. दुसरी गोष्ट काय, त्या लेक्चरमध्ये नोट्स पण मिळतील. 2 नोट्स 2 स्वरूपाच्या आहेत. मी काही नोट्स लेखी देतो, कारण का प्रॅक्टिस झाली पाहिजे. इथं सगळ्या लेखीच्या आहे, म्हणजे क्लासमध्ये हँड रिटन नोट्स आहेत. काही नोट्स प्रिंटेड आहे, सगळ्याच गोष्टी क्लासमध्ये कव्हर करता नाही आल्या. आणि मला कॉन्फिडन्स आहे ना, काही गोष्टी तुम्हाला रीड करू शकता तुम्ही स्वतःहून, त्या गोष्टी तुम्हाला कंपाईल करून प्रिंटेड स्वरूपात दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे ऑफलाईन स्वरूपात पण आहे, ऑनलाईन स्वरूपात पण आहे. फुल कव्हरेज आहे करंट अफेअरचं, प्लस सिलेबस सुद्धा पूर्णपणे कव्हर केला जाईल आणि तो रिव्हिजनच्या पद्धतीनेच असेल की गोष्टी रिवाईज करायच्या या पद्धतीने. त्याचबरोबर PYQ डिकोडचं एक तुम्हाला पुस्तक देखील मिळेल आणि ते सगळे PYQ डिकोड करून आपलं टार्गेट आहे की UPSC मधले जेवढे PYQ आहेत ते आपल्या क्लासमध्ये त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे तुम्हाला. ऍटलीस्ट सगळे नाही येणार, कारण का रिसेंटली जे PYQ येतात UPSC ते फार डिफिकल्ट लेवलला येतात ते. बट ऍटलीस्ट मॅक्सिमम 90% तुम्हाला UPSCचे PYQ मेन्सचे सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्याचबरोबर आपली मेंटरशिप पण आहे, मेन्ससाठी असेल 25च्या मेन्ससाठी सुद्धा 26च्या. आता जे विद्यार्थी ह्या वर्षीच्या मेन्सला आहेत, म्हणजे मेन्स 2025ला, त्यांच्यासाठी तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी तर डेफिनेटली हा क्लास एनरोल करणे. ज्या विद्यार्थी आणि तुमच्या आजूबाजूला कोणी पहिल्या बॅच नंतर माझ्याजवळ विद्यार्थी खूप आलेत आणि त्यांची तक्रार हीच की सर तुम्ही जास्त प्रमोशन करत नाही, त्याच्यामुळे तुमच्याबद्दल आम्हाला माहीत नाही. सो ज्या विद्यार्थ्यांजवळ हा व्हिडिओ पोहोचतोय ना, त्यांनी ॲटलिस्ट एवढं तरी करू शकता ना की तुम्ही तुमच्या मेन्सला कोणी विद्यार्थी आहेत जे ज्यांना करायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ते चांगले आहे की नाही, ते चांगल्या क्वालिटीचं टीचिंग आहे की नाही, हे ते नंतरची ती गोष्ट ठरवतील. कारण मी आल्या कोणाचं ॲडमिशन घेत नाही. मी अगोदर क्लासमध्ये बसवायला सांगतो, 2 दिवस लेक्चर करा, प्रिपेअर करा, तुमची काय नीड आहे ती कंप्लीट होती का ते बघा, त्या अनुषंगाने मी तुम्हाला एनरोल करत असतो. तुम्ही पाहिलं असेल, जे विद्यार्थी मला ओळखतात त्यांना माहिती, मी पहिल्या दिवशी एनरोल करायला लगेच बसा गर्दी करा नाही. तुम्हाला समजलं, तुम्हाला वाटलं तुम्हाला यातून फायदा होते तरच बॅच कंटिन्यू करायची असते आपल्याकडं. सो जे खास करून मेन्स 25चे विद्यार्थी आहे, म्हणजे यावेळेस मेन्सला आहे, त्यांनी तर डेफिनेटली जॉईन केली पाहिजे. कारण का तुमच्या एका महिन्याच्या एंटायर GS2 संपतोय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुमची प्रॅक्टिस पण होते. आपल्या बॅच सोबत आपले दर संडेला टेस्ट असते, प्रॅक्टिस टेस्ट. जे काही वीकमध्ये तुम्ही शिकलाय ते प्रॅक्टिस झालंच पाहिजे. या ठिकाणी इथे येऊन विद्यार्थी लिहितात आणि बिलीव्ह मी, माझ्या बॅचमधील 4 टेस्ट झाल्यात एका महिन्यामध्ये. त्या 4ही टेस्टला विद्यार्थी प्रामाणिकपणे येऊन लिहितात ते, आणि मी तुम्हाला 4ही पेपर दाखवेल तुम्ही व्हिजिट केल्यानंतर कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट होत आली विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सो टेस्ट देखील आपण प्रोव्हाइड करतो. त्या टेस्टमध्ये मी तुम्हाला 1 to 1 त्या टेस्ट चेक करण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत ते देखील इथे सांगत असतो समोरासमोर. ठीक आहे. त्याचबरोबर काय असेल, हे पूर्णपणे ऑनलाईन ऍक्सेस असेल आणि मी तुम्हाला नंतर जाऊन प्रिलियमसाठी सुद्धा, इव्हन बॅच 1ला सुद्धा आहे आणि बॅच 2ला सुद्धा आहे, लक्ष्मीकांतचं पूर्णपणे एंटायरली राज्यसेवेच्या प्रिलियमसाठी काय गरजेचं आहे त्या अनुषंगाने पूर्णपणे शिकवणार, राज्यसेवेच्या प्रिलियम. सो प्रिलियमच्या अँगलने देखील लक्ष्मीकांत पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो अशा प्रकारे आपली GS2ची बॅच लॉन्च होते 27 तारखेला. त्यासाठी अवश्य मला व्हिजिट करा. आपलं ऑफिस आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे PSR by PM, किंवा माझा नंबर आहे 93 70 74 21 94. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा
आणि तुमचं आजच व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्ही सुरू करा. 27 तारखेपासून बॅच सुरू होते आणि त्या अनुषंगाने तुम्ही एनरोल करा नक्कीच. आणि जे काही डाऊट्स असतील याच्या पलीकडे पण जाऊन तुमच्या मेन्स 2025ला किंवा मेन्स 2026ला मेन्सच्या अँगलने तयारी करणे, त्याचबरोबर प्रिलियम 2026ची तयारी करणे, या संदर्भात जे काही डाऊट्स असतील त्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा. योग्य मार्गदर्शन केलं जाईल. कारण का माझं याच्यामध्ये कुठेही, मी जेव्हा मार्गदर्शन करत असतो, गाईड करत असतो ना, त्यावेळेस माझा हा इंटरेस्ट नसतो की माझ्या क्लाससाठी काय बेटर आहे. आणि हे कशाहून कळतं, मी कुठल्याही प्रकारे मेजर बॅचेस रन करणं किंवा मोठ्या मोठ्या क्रॅश कोर्स, वन डे रिव्हिजन रन करणं, ह्या गोष्टी मी करत नाही. मी टू द पॉईंट ऑप्शनल आणि GS2 शिकवणारा मेन्सचा UPSCचा टीचर आहे, जो की मराठीमध्ये आता एक्सपर्ट आहे. सो त्याच्यामुळे मी फक्त त्या गोष्टींवरती फोकस करतो ज्या तुमच्या एक्झामसाठी रिअल गरजेचे आहे. सो नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच.